नागपंचमीला कोण कोण सापाला धुवून पाजतं? खरं सांगा. अरे खोटं बोलतात. नाही. नागपंचमीला आपल्याकडे जे मदारी लोक येतात टोपलीमध्ये साप घेऊन, हे लोक 3-3 महिने 4-4 महिने जाऊन जंगलामध्ये जाऊन साप पकडतात, त्याचे दात तोडतात, गरम सळी करून त्याच्या तोंडाची जी विषाची पिशवी असते ती जाळून टाकतात आणि त्याला खूप तहान लागलेली असते, असा साप टोपलीमध्ये बंद करून ठेवतात. नागपंचमीच्या दिवशी तुमच्या घरी येतात, तुम्हाला सांगतो भाई साप 2 रुपये देतो, साप को दूध पिलाओ. आपल्याला ते काही माहिती नसतं, आपण त्याला दूध पाजतो, पण अशा वेळी त्या सापाला तहान लागलेली असते. 3-4 महिने तो उपाशी असतो. अशा वेळी समजा तुम्हाला दुधाच्या ऐवजी तुम्ही पेप्सी कोला बियर जरी त्याला दिला तरी तो पिणार आहे, कारण हा साप तहानलेला असतो. पण खरं सांगायचं म्हणजे दूध हे सापाचं अन्न नाहीये. तो उंदीर, सरडे, पाली एक साप दुसऱ्या सापाला खातो, पण दूध पित नाही. दूध प्यायल्यामुळे त्याला काय म्हणतात जुलाब होतात आणि एक 15 दिवसात हा साप मरून जातो. नागपंचमीच्या दिवसात साधारणतः 10 ते 15 साप नुसते हे दूध मदारी लोकांमध्ये मारले जातात. सापाची तस्करी होत असते. मोठमोठे वीरप्पन लोक जे जंगलामध्ये असतात मोठमोठे अजगर पकडतात, झाडाच्या खोडाला त्याचं तो खिळ्याने ठोकतात, शेपटी ठोकतात, मध्ये ब्लेड मारून सगळं जे मांस असतं ते काढून टाकतात आणि त्याची जी तुमची चामडी असते ती मोठमोठ्या देशामध्ये तस्करी केली जाते. त्याचे बेल्ट, लेडी चपला या सगळ्या वस्तू सापाच्या चामडीपासून बनवली जातात.